नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधून मनोहर यशवंत बोराडे यांनी आज सिडको विभागीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला। यावेळी त्यांच्या समर्थकांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। घोषणाबाजी उत्साही वातावरणात बोराडे यांनी अर्ज दाखल करत निवडणूक प्रचाराला वेग दिला। तर 7 ते 2012 या दरम्यान मी वार्ड क्रमांक 100 मधून नगरसेवक होतो। त्यामध्ये पिंपळगाव, दाडेगाव, पाथर्डी, वासननगर, चेतनानगर, सद्गुरुनगर असा हा माझा पूर्वीचाच प्रभाग आहे। त्यावेळेला एवढा सुधारणा नव्हता, वस्ती होत्या, परंतु रस्ते, लाईट, पाणी, घर तिथं रस्ता, घर तिथं लाईट, घर तिथं पाणी देण्याचा मी प्रयत्न केले। 5 वर्षामध्ये 110 करोड रुपयाची कामं प्रभाग 100 मध्ये केली। आणि आता त्याच प्रभागामधून मी 31 आताचा प्रभाग 31 सर्वसाधारण ड मधून उमेदवारी करतोय। तर माझी सर्व मतदार आणि नागरिकांना विनंती आहे की मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी करतोय आणि आपल्या सगळ्यांचा मला आशीर्वाद, प्रेम, सदिच्छा हवी। प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न करेलच, परंतु अनवधानाने भेट नाही झाली तर मला माफ करावं। यापुढे आपल्या सेवेसाठी मी तत्पर राहील आणि हमेशा आपला प्रभाग हे माझं कुटुंब मानेल। सर्व नागरिकांशी समतोल आणि प्रेमाने वागेल। आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा माझ्यावर क्रिमिनल कोणताही गुन्हा झालेला नाही आणि ह्या प्रभागातील क्रिमिनल हटवणं, स्वच्छता करणं, पिण्याचं पाणी देणं, ड्रेनेज व्यवस्था करणं, घर तिथं रस्ता, घर तिथं पाणी, घर तिथं लाईट, घर तिथं सुरक्षा हे देण्याचं काम मी करेल। म्हणून नागरिकांना विनंती आहे की यापुढे आपण मला सहकार्य करावं। मनोहर यशवंत बोराडे यांनी यापूर्वी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते। त्यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांना दिलेला शब्द हा केवळ आश्वासनापुरता न ठेवता प्रत्यक्ष कामातून सिद्ध करून दाखवला आहे। प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, उद्याने तसेच मूलभूत नागरिक सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। यासोबतच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क ठेवत जनतेचा विश्वास संपादन केला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।